आज कोणाचा नंबर आहे? हँड रेस करा ताई. हँड रेस करा ताई. आज नंबर अर्चना ताई. अर्चना ताई आल्यात का? अर्चना भावसार. अर्चना जोशी. अर्चना जोशी ताईंचा आज नंबर आहे. हँड रेस करा कोणाला. हा, हँड रेस करा अर्चना ताई. जॉईन झाले असतील तर तुम्ही. तुम्ही स्वतः अनम्यूट होऊ शकता. हॅलो. नाही आहे. ठीक आहे. कोणी अजून रेडी आहे का? जे वाचायला आज रेडी असेल त्यांनी हात वर करा. अपर्णाताई. अपर्णाताई पुराणिक. ओके ताई. हा, चालेल. हो ताई, मी आहे. हा. जय श्रीकृष्ण. अध्याय 13वा. लोकसंख्या 15 पासून सुरू करा. अपर्णाताई वाचतायत ना? हॅलो. हॅलो. मंगला काळेताई वाचता? कोणी वाचणार असेल तर हँड रेस करा, नाही तर मी वाचते. हँड रेस करा म्हणजे त्यांना अनम्यूट करता येतं. चल विद्याताई. अनम्यूट होऊन जा तुम्ही. तुम्हाला मेसेज पाठवलाय. आज टू. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. एक मिनिट. माझी तयारी नव्हती काही नाही.
कुठे 13व्या अध्यायाची 16 पासून घ्या ताई. 15 पर्यंत झाला होता का? 16 पासून घ्या. प्रार्थना म्हणू का? हम्म. ओम पार्थाय प्रतिपोदिता भगवते नारायणी व्यासेन पुराण ग्रथिता मध्ये महाभारत अमृत अद्वैतामृत वर्षिणी भगवती मष्टाध्य पैनी अम्बं त्वानुसन्धामि भगवद्गीते भवद्वेषिणम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय यत्र पत्रनेत्रे येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रकेपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः असरोपनिषदे गावो दोग्धा गोपालनन्दन पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्रहावती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनिवर्तिनी सोत्तीर्ण खलु पाण्डवैरननदी कैवर्तक केशव पराशरजशरजकमलं गीतार्थगन्धोत्कटम् नानाख्यानकेशरं हरिकथा सम्बोधनबोधितं लोके सज्जनशतपदरः पेपीयमानं मुदा भूयादपङ्कजं कलिमलप्रदंसि न श्रेयसे मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातहं वन्दे परमानन्दमाधवम् यं ब्रह्म वरुण इन्द्र रुद्रमरुत अस्तुवन्ति दिव्ये स्तवेदे सागमापादक्रमो निषदे गायन्ति यं सामगाः ध्यानवस्थि तदगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। जय श्री कृष्ण। 15 पासून घेते हा। हा चालेल. शास्त्राची ये सोयरिके वाचाळी जे येणेच एके याचे एक वंके जगासी वादू तोंडेसी तोंडान पडे बोला बोला बोलेसी न घडे या युक्ती बडबडे त्राय झाली ज्ञेनो कोणाचे या क्षेत्राविषयी सर्व शास्त्रांची नाती मोडली जातात व त्यांचे एकमत स्थापन करण्याकरता सर्व जगभर शास्त्र संबंधयुक्त वाटाघाट चालू आहे पण अजून एकमेकांचे निर्णायक तोंडे मिळाली नाहीत व एकमतही झाले नाही म्हणजे निर्णय व प्रतिपादन यात बराच मतभेद आहे आणि या संबंधाने युक्ती लढवता लढवता बडबडीची शिकस्त झाली आहे. ते बळ जे घरोघरी कपाळ पिठवित असे हे क्षेत्र कुणाचे आहे हे अजिबात कळत नाही परंतु त्याच्या मीपणाबद्दल व निर्णयाविषयी अहम महकेची काय थोरवी वर्णावी की ज्याच्या योगाने घरोघरी याचाच पाठ्याकूट केला जातो. नास्तिका द्यावया तोंड
वेदाचे गाढे बंड ते देखोनिया पाखांड अनचिवाजे वाद विवादाने नास्तिकाचे तोंड बंद करण्याकरता व वेदाचे प्रचंड बंड आहे म्हणजे वेद महान प्रबळ आहे हे पाहूनही पाखंड्याची वेदाविषयी तिसरी निराळीच बडबड चालू आहे. म्हणती तुम्ही निर्मूळ लटके हे वाग्जाळ न म्हणती तरी पोकळ घातले आहे. ते म्हणतात अगोदर तुम्ही वेद निर्मूल आहात, तुम्ही व्यर्थ शब्दिक बडबड करणारे आहात. बरे तुम्ही असे खरे नाही म्हणाल तर तसे सिद्ध करण्याकरता मी पैजेची प्रतिज्ञेची सुपारी ठेवली आहे. पाखंडाचे कडे नागवी लुंचती मुंडे नियोजिले वितंडे ताळासी येती. आणि पाखंडाच्या थवेच्या थवे त्यात कोणी दिगंबर बनतात, कोणी मुंडक्या वरील केस उपटून काढण्याची लुंचन विधी करतात. तरी त्यांनी सर्व वितंडवाद आपोआप ताळ्यावर खाली येऊन बसतात. मृत्यूबळाचे निमाजे हे जाईल विन काजे ते देखोनी व्याजे निघाले योगी. हे क्षेत्र मृत्यूच्या सपाटात सापडून निरर्थक जाईल असे पाहून त्या निमित्ताने क्षेत्र निर्णयाचे व त्याचे संरक्षणार्थ योगी पुढे सरसवतात. वृत्तीने आधा दिले ही निरंजन शेविले यमनियमांचे केले पुढा मेळावे पुरे. जे मृत्यूला भितात ते योगी एकांतवास करून यमनियमांचे साधन समुदाय जमवतात. येण्याची क्षेत्राभिमाने राज्य त्यजिले ईशाने गुंती जाणून स्मशाने वासू केला. या क्षेत्राचा आपण विचारपूर्वक निर्णय करू. या अभिमानाने श्री शंकरांनी राज्य सोडले आणि त्यापासून आपणास उपाधी लागू नये म्हणून ते स्मशानात वास्तव्य करून राहिले. ऐस्या पैजा महेशा पांघरुणी दाही दिशा लाच करू म्हणून कोळसा कामू केला. या क्षेत्राचे ज्ञान करून घेणार अशी प्रतिज्ञा करून शंकराने वनात राहून दाही दिशा हेच आपले पांघरून असे मानले व काम हा योग भ्रष्ट करणारा लाच खाऊ मोह पाडणारा आहे असे जाणून त्यास जाळून त्याचा कोळसा केला. पै सत्य लोकनाथा वदने आली बळार्था तरी तो सर्वथा जाणे छिना. ह्या गोष्टीचा निश्चय करण्याकरता ब्रह्मदेवाला असलेली जरी 4 मुखे जोरावर आली असली तरी त्यालाही या क्षेत्राची अचूक ओळख पटलेली नाही, ती नाहीच. ऋषीभी बहुधा गीतम छंदोभिविध पृथक ब्रह्मसूत्र प्रदच्चैव हेतुर्माद विनिश्चिते. अनेक प्रकारांनी याची गीतं गायलेली आहे वेगवेगळ्या ऋषींनी आणि विवेकांनी. हे गीत हेतुयुक्त आणि अत्यंत असे निश्चित ब्रह्मसूत्रांनी अनेक प्रकारांनी ह्या क्षेत्राचे गीत गायलेले आहे. ऋषी विबौध गीता छंद विवेक पृथक म्हणजे वेगवेगळ्या बहुतेक खूप नैमिषारण्यात ऋषींनी याची खूप सूत्र गायली, गीत गायली, याचे हे गायलेले आहे. एक म्हणती हे स्थळ जीवाचे निसमूळ मग प्राण हे कुळ तयाचे येथे. आता हे वादविवाद चालू आहे सगळ्या शास्त्रांचे, ऋषीचे, धर्माचे, पंथाचे. त्यात प्रत्येक जण वेगवेगळं आपलं आपलं मत मानतो. कोणी जातीवाद असे म्हणतात की हे क्षेत्र जीवाच्या सर्वस्वी मालकीचे असून त्याची सर्व व्यवस्था पाहणारा वैवटदार कुळ प्राण आहे. जया प्राणाच्या घरी अंगे राबती भाऊचारी आणि मनाई सावरी कुळवाडू करू. कारण ज्या प्राणाच्या घरी 4 भाऊ व आपण व्यान समान उदान हे अंग मेहनतीने झटणारे आहेत व त्यांच्या मनासारखा देखरेखीचा कारभार करणारा अतिव चतुर कारभारी आहे. तया ते इंद्र बैलाच्या पेटी न म्हणे औसी पहाटी विषय क्षेत्रियाटी काढी भली. त्या जीवाजवळ पंचेंद्रिये ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये मिळून 10 इंद्रिये बैलाचा ताफा समुदाय असून तो प्राण रात्र व दिवस काही न म्हणता शरीराने चांगली मेहनत करून घेऊन विषयरूपी शेतात राब काढतो. मग विधीची वाप चुकवी
आणि अन्यायाची बीज वाफवी, कुकर्माचा करवी राबू जरी. मग कर्तव्याची वाफ चुकून, विहित कर्मचरणाची संधी दौडून व अन्यायाचे बीज तो पेरून त्याला कर्माचे वाईट कर्माचे खतही घालतो. तरी तया सारिखे असंबळ पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीवे. पेरलं पाप, मेहनत तशीच केली आणि वाईटच खत घातलं, त्यामुळे तिथं काय आलं, पापाचंच पीक आलं. तर या योगाने बीजाप्रमाणेच अन्वयित पापरूप अतिशय पीक येते व कोट्यावधी जन्मापर्यंत जीव हा दुःख भोगतो. ना तरी विधीचे वाफे, सत्क्रियाचे बीज आरोपे, तरी जन्मशतीचे मापी सुख समाविजे. बीज पापाचे पेरले म्हणून पाप उगवलं, पण त्यांनी सांगितलं जर सत्कर्माची बीज पेरली असली किंवा विधीने जे विहित कर्म सांगितलेले आहे ते जर बीज वाप येऊन ते जर सत्क्रियेचे बीज पेरले तर जन्मापर्यंत शतविधी जन्मापर्यंत सुखच भोगतो, म्हणजे भोगितो एवढे पीक येते. तव आनिक म्हणती हे नव्हे, हे जीवाचे चिन्ह म्हणावे, अमुते पुसागवे क्षेत्राचे. दुसरे मतवादी काय म्हणतात, पण काही प्रकृतवादी असंख्य असे म्हणतात की क्षेत्र हे जीवाच्या स्वाधीन आहे. हे म्हणणे बरोबर नाही. ते जीवाच्या मालकीचे म्हणता येत नाही. ते कोणाच्या स्वाधीन आहे इत्यादी सर्व काही खुलासा हवा असेल तर आम्हास पुसा. अहो जीव येथे उखिता, वस्तू करो वाटो जाता, आणि प्राणू हा बोलवता म्हणून जागे. अहो जीव इथे काय आहे, वाट सरू आहे आणि तो रस्त्याने चाललेला आहे आणि हे क्षेत्र आहे. ह्या शुद्ध क्षेत्रात नुसती तात्पुरती त्याने वस्ती केलेली राहायला आलेला आहे तात्पुरता, आणि प्राण इथला काय बलुतेदार आहे. त्यामुळे तो काय करतो, अहोरात्र हे क्षेत्र संरक्षणार्थ जागा राहतो. अनादि हे प्रकृती, सांख्य जे ते गाती, क्षेत्र हे वृत्ती तियेची जाणा. ज्या प्रकृतीची अनाद सिद्ध म्हणून सांख्य मतवादी स्तुती करतात, त्या प्रकृतीची त्या क्षेत्राच्या ठिकाणी वृत्ती वतन मालकी आहे असे समजा. आणि येतेची आघवा, अति घर मेळावा, म्हणून ते वाहवा घरी वाहे. आणि शेतकीस लागणारा सर्व जमाव, बैल बारदाना त्या प्रकृतीच्या घरचा असल्यामुळे क्षेत्राची सर्व वहिवाट तीच घरीच करते. वाह्याची रहाटी, जे का मुद्दलती ध्येय सृष्टी, ते येच्या पोटी झाले गुण. या क्षेत्राच्या वाहतुकीचे काम मुख्य खटपट करणारे व मूळ कारणीभूत असणारे या सृष्टी जे मुख्य 3 गुण आहे ते तिच्याच पोटचे उत्पन्न झालेले आहेत. रजोगुण पेरी ते तुले सत्व सोंकरी, मग एकले तमकरी सवंगनी. त्यात रजोगुण पेरणी करतो आणि सत्वगुण काय करतो, त्याची राखण करतो, आणि एकटा तमोगुण सर्व पिकाची काढणी करून पीक गोळा करतो. महत्त्वा रचोनी महत्त्वाचे खळे, मळी एक काळोनी पोळे, ते व्यक्ताची मिळे सांजबली. नंतर तत्वाचे खळे तयार करून नामक जबरदस्त एकट्या पोळाकडून ती मळणी करून घेतली जाते. काळ नामक एकट्या पोळाकडून त्याची मळणी करून घेतली जाते. मग सूक्ष्म सृष्टी रूपी अव्यक्ताची चांगली आयती संध्याकाळ होते किंवा राज बनते. तव एकी मतिवंती, या बोलाची खंती, म्हणतले या ज्ञप्ती अर्वाचिना. इतक्यात कित्येक बुद्धिमानांना संकल्पाद्यांना हे बोलणे रुचले नाही, म्हणून ते म्हणाले, या तुमच्या कल्पना जाणीवा अगदी पलीकडच्या वस्तू आहेत. हो का परतत्वा आतू, के प्रकृतीची मातू, हा क्षेत्र वृत्तांतू उगेची ऐका. आता पुढचा काय सांगतो, हे शरीर ही कल्पना आहे तुमची उगीच अलीकडच्या कल्पना आहे, आणि हे कसं आहे या परब्रह्मापुढे या प्रकृतीची काहीच किंमत नाही. या क्षेत्राची हकीकत आम्ही सांगतो, ती निवांतपणे ऐका खरी. शून्य शेजे शालिये, सुलनेतेच्या तुळिये, निद्रा केला होती बळिये संकल्पयने. शून्य
निर्विष शय्यागृहात पूर्ण लीनावस्था रूपी पलंगावर बिछाणावर एक बलवान संकल्प निजला होता. तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला, म्हणून ठेवा जोडीला इच्छा वशे. तो अकस्मात जागा झाला व दैववान असून आपल्या नित्याच्या उद्योग व्यापारात नेहमी तत्पर होता, म्हणून त्याला त्याच्या इच्छेनुरूप एक ठेवा मिळाला. निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी, हे जयाची जोडी रूपा आली. आणि संकल्पाच्या निर्गुण परब्रह्म स्वरूपाच्या केवळ सत्ता स्फूर्तीच्या आधाराने त्रिभुवना एवढी या बाग ही त्याच्या साह्यामुळे खटपटीमुळे प्रमाण गोचरतेस आली. त्यांनी बाग फुलवली. मग महाभूताचे एक वाट सैरा वेटाळूनी भाट, भूतग्रामाचे आघाट चिरले चारी. नंतर निरनिराळी पंचमहाभूते ह्याच कोणी पट जमिनी त्या मेहनतीने करून भूतमात्राचे जारस, स्वेदज, अंडज, उद्वीज असे 4 घाट म्हणजे हद्दी किंवा प्रकार रचिले. भगवंत म्हणजे कशी सृष्टी निर्माण केली हे वेगवेगळे मत सांगतायत. यावरी आधी पंचभूताची मांदी बांधिली प्रभेदी पंचभूतिकी, नंतर पंचमहाभूताचे निरनिराळे पोटभद भेद करून बांध म्हणजे भौतिक शरीरे तयार केली. कर्माचे गुंडे बांध घातिले दोहीकडे, नपुसके बरडे राने केली. त्या घाटाच्या मनुष्यरूपी शेताच्या दोन्ही बाजूस कर्म व अकर्म यांच्या ताली बांधल्या व मधल्या निकस नापीक माळ जमिनीची म्हणजे पशुपक्ष्यांदी ही सुपीक राने बनविली. पेट एर झारे लागी जन्मवृत्तीच्या सुरंगी, सुहाली निलागी संकल्प येणे. नंतर या संकल्पाने निरलंबापासून तो थेट मृत्यूलोकापर्यंत तेथे कोणाचा लागणार नाही अशी जन्ममृत्यूच्या एरझाऱ्या करण्याकरता सोपी व कधी बंद न पडणारी अशी भुयारातून वाट तयार केली. मग अहंकारासी एक लादी करून जीविता विधी, वहिविले बुद्धी चराचर. मग संकल्पाने अहंकाराबरोबर जन्मभराचे ऐक्य करून बुद्धीकडून चराचराची वहिवाट करवली. या परी निराळी वाढे संकल्पाची डहाळी, म्हणून तो मुळी प्रपंच याप्रमाणे चिदाकाश निरालंब स्वरूपी मूळ संकल्पाची ढाळी वाढल्यामुळे त्या प्रपंचाला तो संकल्पच मूळ कारण झाला. या परी मत्य मुगतकी तेत पडी घायली अनिकी, म्हणती हा हो विवेकी कैसे तुम्ही. याप्रमाणे संकल्पवाद्याची विचारसरणी रूपी मत रूपी मुक्ताफळे ऐकून त्यास दुसरे जे स्वभाववादी होते त्यांनी पराभवले व पुढे होऊन म्हणाले की अहो आपण तर चांगले विचारवंत आहात, काय आपले मत व ही आपली विचारसरणी. दुसरे पुढे आले ते म्हणायला लागले तुम्ही तर चांगले समजत होता, आम्ही तुम्हाला हे काय तुमची विचारसरणी आणि काय तुम्ही हे मत मांडले. परतत्वाच्या गावी संकल्प सेज देखावी, तरी कानमवावी प्रकृती तयाची. परब्रह्माच्या गावात जर संकल्पाची सेज म्हणजे लीनावस्था बिराड आहे असे मानवायचे, तर मग परब्रह्म स्वरूप सांख्याची प्रकृती का मानू नये. परी असो हे नव्हे तुम्ही तरी यान म्हणावे, आताची आगवे सांगी जले. परंतु हे असो तुमचे म्हणणे मात्र बरोबर नाही व तुम्ही या भानगडीत पडून याचे नादी लागू नका. हे क्षेत्रज्ञ निर्णयाचे काय प्रकरण आहे हे अस्मादिकाकडून सांगण्यात येईल. तरी आकाशी कवने केली मेघांची भरणे, अंतरिक्ष तारांगणी धरी कवन. तर आकाशात ढगामध्ये पाण्याचा भरणा कोण करतो, अंतरिक्षातील चांदण्याखाली पडू न देता आवरून असे कोण धारण करतो. तैसे हे आकाशाचे छत झाले झोलू नाही देता सारखे ताणलेले आहे, ते कोणी व केव्हा उगवले
आणि वाऱ्याने नेहमी वाहत हिंडत असावे हे कोणी ठरविले. रोमा कवन पेरी सिंधू कवन भरी पर्जन्याच्या करी धारा कवन अंगावरील जी लव दिसती तिची पेरणी कोण करतो व समुद्र कधीही आटत नाही आणि पावसाच्या धारा त्या कोण उत्पन्न करतो. तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवनाची नवे हे वाहे तया फावे हेरा तुटे. त्याप्रमाणे या गोष्टी जशा स्वभाव सिद्ध व तसे क्षेत्र हे स्वभाव सिद्ध असून हे कोणाच्याही मालकीचे असे वतन नाही. जो यात मेहनत मशागत करील त्यास हे फलद्रूप होईल व जो मेहनत मशागत करणार नाही त्यास फलद्रूप होणार नाही. तव आनिके एके शोभे म्हणतील निके तरी भोगीजे के काळे केवी के. आता दुसरा एक अजून हे काय म्हणता, इतक्या दुसरे उठले रागवून आवेशाने काय म्हणाले, ठीक आहे तुम्ही म्हणता असे जर आहे तर मग या क्षेत्रावर एकट्या काळाची सत्ता का असावी. तरी ययाचा मारू देखताची अनिवारू परिस्वमती भरू अभिमानिया. तथापि त्या कालाच्या सत्तेचा अनिवार्य तडाखा हे पाहतात तरी पण स्वमिता विषयी अभिनिविष्ट झालेले आहेत. ते त्यास न जुमानता अभिमानास पेटून आपल्याच मतावर भर देऊन त्यांचे समर्थन करतात. अभिमानाने हे म्हणतात, आता काय सांगतात की हे जाणू मृत्यू रागिटा सिंहाड्याचा दरकुटा परी काय की जे वांजटा परिजित असे. त्यांनी सांगितलं हे क्षेत्र म्हणजे मृत्यूरूपी रागीट सिंहाची एक भयंकर दरीच आहे असे आम्हास वाटते. जर तुम्ही या क्षेत्राबद्दल व्यर्थ बडबड केली तर त्यास पुरे पडवेल काय, हे म्हणणे विचारापुढे टिकेल काय. महाकल्पा परोती कव घालोनी अवचिती सत्यलोक भद्र जाती अंगी वाचे. हा काळ महाकल्पाच्या पलीकडेही अकस्मात मिठी घालून ब्रह्मदेवाचे स्थान जो सत्यलोक रूपी हत्ती त्याच्यावरही या काळाचा चपेट आहे. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा याच्यातून सुटलेला नाही. लोकपाल नित्य नवे गजाचे मेळावे स्वर्गीचे आडवे रिगुण घाले. स्वर्गाच्या अरण्यात नित्य नवे अष्टलोक पाल व 8 दिशांचे 8 ऐरावत यावरही संहार करतो. येरयाची न अंग वाहते जन्म मृत्यूची गर्ते निर्जीव होऊन भ्रमते जीवमृगे. यांच्या केवळ अंगवायूने जीवरूपी मृग निर्जीव होऊन जन्म मृत्यूच्या खळग्यात पडून भ्रमण करीत राहतात. निहाळी पा केवडा पसरला असे चवडा करोनिया माझी वडा आकार गजू. या काळाच्या हाताचा पंजा केवढा मोठा पसरलेला आहे तो पहा की. यच्चे यावत जगदाकार रूप हाच कोणी एक हत्ती तो याने आपल्या तळ हाताच्या चवड्यात धरला आहे. म्हणून काळाची सत्ता हाची बोलू निरुता ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रा लागे. म्हणून सर्व काळाची सत्ता आहे असेच म्हणणे खरे आहे. याप्रमाणे अर्जुना या क्षेत्राबद्दल बरेच मतभेद आहेत. हे बहुखी उखी ऋषी केली नैमिषी पुराणे ये विषयी मतपत्रिका. असा पुष्कळ उहापोहात्मक वादविवाद नैमिषारण्यात ऋषींनी केला आहे. याबद्दल आपणास पुराणे हे साक्षीभूत आधार देत आहेत. वेदाचे बृहत साम सूत्र जे देखणे पण पवित्र परितयाचे हे क्षेत्र नेनवियेची की. अनुष्ठापादी छंदात याबद्दल पुष्कळ चर्चा केली असून या क्षेत्राविषयी लोक गर्वाने अद्यापपर्यंत ग्रंथ तयार करत आहे. परी ऐसे हे केवडे अमुकेची पुढे आनिका ही बहुती महाकवी हेतू म्हणती लगी मिमती वेचलिया. परी ऐसे हे केवडे की अमुक्याचे पुढे हे कोणाचे वरपडे होईच ना. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे
तुझ संगे सांगो तैसे साध्य तुगा. वेदातील सूत्र आणि ज्ञान दृष्टीने अतिपवित्र आहे. त्याला क्षेत्र म्हणजे काय हे समजले नाही, कारण वस्तुतः क्षेत्र म्हणून पदार्थच नाहीये. आणखी पुष्कळ दूरदर्शी अशा महाकवींनी या क्षेत्र निर्णयाबद्दल वादविवाद करून आपल्या बुद्धी खर्च केले आहे. परंतु हे क्षेत्र असे आहे वा एवढे आहे किंवा हे खरोखर अमक्या मालकीचे आहे हे सांगता येत नाही व आजवर याचा उलगडा कोणासही आकलन होत नाही. अरे अर्जुना, आता हे क्षेत्र जसे आहे तसे व तेही आजपासून इथपर्यंत तुला मी सांगतो. झालं असेल 50व्या. हो जय होत आहे. श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. हो. बसायला 2 मिनिटं. आता विश्वात्मके देवे केने वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल ते तो लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चल कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अनर्व पियुषांचे, चंद्रमेज आलंचन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीव्ये विशेष लोकीये. दृष्ट दृष्ट विजय होवा वेजी. श्री विश्वेश्वरराव हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव देव सुखिया झाला. जय श्रीकृष्ण. पुंडलिकावरती हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अच्छा. नमस्कार सर्व साधकांना. ताई, आज आपलं वाचन खूप सुंदर झालं. म्हणजे फार महत्वाचं असं क्षेत्रज्ञ योग याविषयीच्या पोह्या माऊली आपल्याला सांगत आहेत. आणि त्याचं वर्णन करताना म्हणजे परमेश्वरापासून ही सृष्टी कशी उत्पन्न झाली याचं वर्णन किंवा हा शोध घेण्याचा प्रयत्न ह्या अनंत काळापासून आपल्या विश्वात चालू आहे आणि तो याच्या पुढेही तितकाच चालू राहील. आता आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा भाग पाहता जे वेदांना प्रमाण मानणारी अशी 6 दर्शनं सांगितली. म्हणजे पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग ही 6 दर्शनं आहेत की जी वेदांना प्रमाण मानतात. आता हे प्रमाण सिद्ध कसं करायचं, म्हणजे कसं सृष्टी आणि क्षेत्रज्ञ सिद्ध कसं करायचं, तर ह्याच्यासाठी पण आपले शास्त्र अत्यंत 6 प्रमाण मांडतात. म्हणजे कसं तपासून पाहायचं याच्याविषयीची ती प्रमाण आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती, अनुपलब्धी आणि शब्द असे ते 6 प्रमाण आपल्याकडे सांगितले. म्हणजे एखाद्या गोष्टीचा निर्णय करण्यासाठी असलेली जी प्रमाणं आहेत ती सांगितलेली. आता पहा, इथे वेगवेगळे उदाहरणं देऊन, वेगळे दृष्टांत देऊन माऊली फार सुंदर प्रकारे कसं अनेक तज्ज्ञ आणि अनेक लोकांना याविषयीचं ज्ञान होत नाही अशा विषयी गोष्ट सांगतात. परब्रह्मापासूनच हे क्षेत्र म्हणजे जीवरूपी सृष्टी ही तयार झाली. म्हणजे ह्याच्यासाठी फार उत्तम असं
वाचन करण्यासाठी सृष्टी ज्ञान नावाचा एक दासबोधातील समास आहे. म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी फार सुंदर प्रकारे समजून दिलेला आहे. म्हणजे वाचायचं असेल ज्याला त्याच्यासाठी हे छान आहे. आता क्षेत्रज्ञाचा विस्तार करताना माऊलींनी किती सुंदर प्रकारे सांगितले पहा, की जीवाची जी शेती आहे ती बटाई करायला दिली प्राणाला. प्राणकार बैल आहेत, म्हणजे व्यान अपान श्वान उदान, बरोबर. त्याच्याकडे त्याची सगळी शेतीची अवजारं आहेत, सर्व असून सुद्धा तो खरा त्याचा मालक नाहीये, बरोबर. फार सुंदर उदाहरण दिलंय. किंवा प्रकृतीचं उदाहरण देताना परब्रह्मापासून प्रकृतीची निर्मिती झाली, बरोबर. त्या प्रकृतीची निर्मिती करताना अहंकार, मन, बुद्धी म्हणजे अंतःकरण चतुष्टय आणि मन आणि चित्त, मन, बुद्धी, अहंकार, आणि या गोष्टींचा उपयोग करून आणि तसंच सत्व, रज, तम असे 8 गुण धारण करणारी प्रकृती आहे. आणि त्या प्रकृतीचा उपयोग करून 3 गुणांच्या साह्याने, त्यातल्या 3 गुणांच्या साह्याने म्हणजे स्वेदज, अंडज अशा प्रकारच्या योनी तयार झाल्या. आणि त्याच्यावर सांख्यशास्त्राचं मत काय, त्याच्यावर इतर ऋषीमुनींचं मत काय, त्याच्यावर म्हणजे जे वैद्यांना प्रमाण मानत नाहीत असे जे काही दर्शन आहेत, म्हणजे बौद्ध आणि जैन हे जे काही 2 दर्शनं आपल्या भारतामध्ये जी वेदांना प्रमाण मानत नाहीत, त्याच्याविषयीचा उल्लेख सुद्धा माऊली करतात. म्हणजे ही सर्वात जुनी पुराणं आहेत किंवा जुनी शास्त्र आहेत, तर त्याचाही उल्लेख माऊलींनी केलेला आहे. म्हणजे जी जैन प्रमाणाचा उल्लेख दिसतो, बरं. आता ह्या सर्व प्रमाणांचं उल्लेखाचं महत् कार्य हे शंकराचार्यांनी केलं. म्हणजे माऊलींनी तर केलं, माऊलींबरोबर शंकराचार्यांनीही ही मतं खंडन करून भारतीय सनातन शास्त्र हे किती योग्य आहे आणि तर्काला धरू नये, न्यायाला धरू नये. न्याय म्हणजेच तर्क. न्याय हा शब्द आपल्याकडे तर्क या अर्थाने वापरला जातो आणि तो बुद्धीला पटण्याजोगा आहे असं आपल्याकडे सांगितलं आहे. असं माऊली आपल्याला फार सुंदर प्रकारे इथे समजून सांगतात. हे अभ्यासण्यासारखंच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असं असं हे अध्याय आहे. छान. रामकृष्ण हरी. मी माझ्या अल्पबुद्धीने सांगण्याचा प्रयत्न केला, पण माऊलींची उदाहरणं देण्याची पद्धत फार सुंदर आहे. विद्याताई, तुम्हाला काही सांगायचं असेल? जय श्रीकृष्ण. थोडक्यात ऋषी विबौधम गीतम त्याच्यावर तर तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्यांनी मत मांडले, वेगवेगळ्यांनी पाखंडाचे. जैनचं तर शिवलीलामृतात 15वाचा अध्याय सरळच सांगितलेला आहे, शंकराचार्यांनी खंडनच केलेलं आहे. तर त्यांनी थोडक्यात सांगितलं की हे क्षेत्र म्हणजे शेती आहे आणि तिथं काय कुळवाडी म्हणजे शेती जो कसतो तो आहे, आणि त्या शेतकऱ्याला त्याच्या घरचेच अंगेचारी भाऊ आहे, आणि मग त्याचे मन, चित्त, अहंकार असे 11 सगळे घरचे आहे, आणि तो शेती करतो. आणि शेती करताना त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारचं तुम्ही पीक पेराल त्याप्रमाणे उगवल आणि त्याप्रमाणे त्याचे फळं मिळतील. तर यावरून सरळ साधं सांगतात की तुम्ही मागच्या वर्षी जर शेतात बाजरी पेरली असली तर तुम्ही बाजरी यावर्षी आता बाजरी खाणार, बाजरी मागे पेरली पण आता बाजरी खाणार, आणि गहू जर पेरला तर तो पुढे खाणार. तर तसं त्यांनी सांगितलं का पाप पीक जर त्यांनी पेरले आणि तर पापाचंच आसंबट भरपूर चिकार पीक येईल, आणि सत्याचं आणि शुद्ध जर पीक पेरलं, सत्वाचं जर पीक पेरलं तर फळ सुद्धा आणि पीक सुद्धा सत्वाचंच येईल. असं प्रत्येक रूपाने वेगवेगळ्याने कुकर्म वाईट हे असत्याचं पीक असलं का सगळे वाईट 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 येणार. कारण तसं आपण म्हणतो हे असं का वागतात, ते तसे का वागतात, वृत्ती आहे. त्यांनी मागे कर्म तसं काहीतरी केलेलं आहे, तसं त्यांनी पेरलेले आणि त्यानुसार ते असे वागतात. आपण म्हणतो का इतके वाईट कसे वागू शकतात, किंवा इतके वाईट का त्यांना कळत नाही का आपण काय करतो, आपण कसं वागतो, म्हणजे आपलं चुकतंय. परंतु त्यांचे कर्मच तसे आणि त्यांच्या सहाय्यकारी जे असणारे ते पण त्यांच्यासारखे तसेच आहे, त्यामुळे ते तसेच कर्म करतात. आणि जे सात्विक कर्माचे